दलाई लामा हे बुद्धाच्या बोधिसत्व बुद्धापाशी पोचलेलं असामान्य बालक आहे की ज्याच्यामध्ये पाप विषमता पण नाही कुठलीही आणि दुरावाही कशाचा नाही. पिढ्यानपिढ्या दलाई लामा एका अत्यंत गूढ मिस्टिक पद्धतीने निवडले जातात. आणि आधीचे दलाई लामा त्यांचा देह ठेवण्यापूर्वी काही खुणा सांगून जातात की पुढचा दलाई लामा कुठे जन्म घेईल, त्याच्या काही खुणा. त्याला अनुषंगून हे गमतीने म्हटलेत. मुळात ते सांगतात की हे दलाई लामा ही इन्स्टिट्यूशन कदाचित माझ्याबरोबर संपून सुद्धा जाईल, पण ते म्हणतात की पुढचा दलाई लामा कदाचित एक स्त्री सुद्धा असू शकेल. हे विधानच क्रांतिकारक आहे. अजूनही ख्रिश्चॅनिटीला स्त्री बिशप किंवा स्त्री फादर अजून आजच्या तारखेलाही खपत नाही. फादर बिशप पुरुषच पाहिजे. हा जगभर ख्रिश्चॅनिटीमध्ये संघर्ष चालू आहे. स्त्री नन होऊ शकते, पण फादर ऑर्डेंट दीक्षा घेतलेला आणि इतरांना दीक्षा देऊ अजून वाद चालू आहे. तो इस्लाममध्ये सुद्धा स्त्री मुल्ला मौलवी माझ्या माहितीत नाही, कोणाला नंतर जाणीव करून द्या मला की नाही आहे असलं तर, पण माझ्या अभ्यासात काही मला किंवा स्त्रीला परवानगी आहे का, तर कुठेतरी कायदा नियमांच्या धार्मिक संकल्पांच्या मध्येच नाहीच आहे परवानगी. पौरोहित्य स्त्री करू शकते का? आता काही चळवळी उभ्या राहत आहेत की स्त्रीलाही पौरोहित्य किंवा समजा व्यक्तीचे अंत्यसंस्कार करायचे तर परवापर्यंतची समजूत आहे की तिने घराच्या उंबरठ्यापर्यंतच निरोप द्यायचा, स्मशानात पण जायचं नाही आणि काय असतील ती कारणं असतील. पण आता आपले अंत्यसंस्कार स्त्री करते, आपले म्हणजे ज्याचे करायचे आहेत ते. मग ही समतेकडची वाटचाल आहे. त्यामध्ये हे दलाई लामा जे नुसते बौद्ध धर्माचे सर्वोच्च प्रमुख वगैरे नाहीत, आज जगामध्ये त्यांचं फार मोठं स्थान आहे, सर्वार्थाने आहे मोठं. ते जेव्हा म्हणतात की पुढचा दलाई लामा स्त्री असेल, ही पण समतेकडची वाटचाल आहे. बाकी पुढचं असं बालसुलभ असं त्यांचं छान वाक्य आहे. तेव्हा फेमिनिझम म्हणजे एक वाक्य छान आहे, फेमिनिझम इज नॉट अबाउट मेकिंग अ वुमन स्ट्रॉंग. स्त्रीला सशक्त, एम्पॉवरमेंट, सबलीकरण. स्त्रीचं सबलीकरण म्हणजे स्त्रीवाद नाही आहे. फेमिनिझम इज नॉट अबाउट मेकिंग अ वुमन स्ट्रॉंग बिकॉज शी इज ऑलरेडी स्ट्रॉंग. फेमिनिझम म्हणजे मेकिंग हर अँड एव्हरीबडी अवेअर ऑफ द स्ट्रेंथ. फक्त आत्मभान, आणि ते केवळ स्त्रीचं नव्हे, प्रत्येकाचंच. ताकदवान सशक्त व्यक्ती स्त्री आहे, तिला काही बनवायचं नाही आहे सशक्त, फक्त जाणीव करून द्यायचे की अगं तुझ्याकडची तुझे आहे, तुझं पाशी ती शक्ती ओळख, ती तुझ्याकडेच आहे. तो प्रवास आहे. तो आधुनिक अर्थाने स्त्रीवादाचा इतिहास मांडायचा झाला तर कोणी साधारणपणे म्हणतात की 1840 अमेरिकेत न्यूयॉर्कच्या जवळ सेनेका फॉल्स या ठिकाणी एलिझाबेथ कॉडी स्टॅन्टन हिनी बोलवलेली एक परिषद होती. तिच्यामध्ये स्त्रीच्या काही मागण्या म्हणून मांडण्यात आल्या. तिथून वाटचाल चालू होते. ती स्त्रीला मताधिकार मिळण्याकडे जाते 1920 आणि 30 आणि दुसरं महायुद्ध संपताना युनायटेड नेशन्स बनलं. त्याच्या हालचाली चालू असतानाच प्रत्यक्ष युनायटेड नेशन्स स्थापन होताना फ्रँकलिन डी रूझवेल्ट स्वतः जिवंत नव्हता, तो गेला होता दुसऱ्या महायुद्ध. पण त्याची पत्नी अमेरिकेतली सुद्धा आणि आंतरराष्ट्रीय पातळीची एक थोर विचारवंत पण होती, स्वतःचं व्यक्तिमत्व असलेली, केवळ प्रेसिडेंटची बायको म्हणूनचं स्थान नाही, एलेनॉर रूझवेल्ट. हिनी युनायटेड नेशन्सचा मानवाधिकारांचं घोषणापत्र, डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्सचं ड्राफ्टिंग एलेनॉर रूझवेल्टचं आहे. एलेनॉर रूझवेल्टनी पुढाकार घेऊन ही मानवाधिकार ही संकल्पना आणि तिच्यामध्येच स्त्रीचं समाजात समान असणं आणि ह्याचा संबंध तो देश कोणता, त्यांची भाषा कोणती, संस्कृती कोणती, धर्म कोणता, त्या भाषा संस्कृती धर्माने स्त्रीला समान स्थान दिलं आहे का नाही वगैरे नाही आहे, हा मुद्दा वैश्विक आहे. मानवाधिकार म्हणजे तू माणूस म्हणून जन्माला आलास ना तर तुला हे अधिकार आहेतच, ह्याला म्हणायचं मानवाधिकार. फार मोलाची आहे संकल्पना. माणसाच्या मूलभूत हक्कांची संकल्पना, फंडामेंटल राईट्स. जर 4 जुलै 1776च्या अमेरिकेच्या
स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यामध्ये थॉमस जेफरसननी केलेला, किंवा 14 जुलै 1789ला पॅरिसमध्ये जिचा स्फोट झाला, बॅस्टिल तुरुंगावर चाल करून गेले, ते शेजारीच आहे पॅरिसच्या, आता तर अस्तित्वातच नाही आहे, एक नुसता स्तंभ आहे तिथे की इथे होता बॅस्टिलचा तुरुंग. त्यांनी हे घोषणापत्र आहे मानवाच्या मुक्तीचं, की तो जो माणूस आहे त्याचे हे मूलभूत हक्क आहेतच, कोणी देत नाही, देण्याचाही कोणाला अधिकार नाही, काढून घेण्याचाही कोणाला अधिकार नाही. माणूस आहे ना म्हणजे तुझे हे हक्क आहेतच. स्वतंत्र भारत सुद्धा राज्यघटना तयार करताना अध्याय 3 मध्ये मूलभूत हक्क देत नाही. देणारी राज्यघटना कोणी नाही आहे, किंवा घटना समिती सुद्धा मूलभूत हक्क देत नाहीये. घटना समिती मूलभूत हक्कांना मान्यता देते, हे शब्द टू रेकग्नाइज. आणि आपली राज्यघटना सुद्धा अध्याय 3 मध्ये जेव्हा म्हणते की जो भारतीय माणूस म्हणून जन्माला आला तर त्याचे हे मूलभूत हक्क आहेत, ते काढून नाही घेता येणार. अतिविशिष्ट टोकाची काही असेल परिस्थिती ती वेगळी. ही जशी त्या देशामधल्या राज्यघटना, लिखित कायदा, ही जशी लोकशाहीची वाटचाल मानवाधिकारांची, तशीच विश्वाच्या पातळीला तू माणूस म्हणून जन्माला आलास ना तर तुझे हे हक्क आहेतच. ते कोणी देणारा वेगळा नाही आहे आणि कोणीही कोणत्याही परिस्थितीत ते काढून पण घेऊ शकत नाही. ते होतं 1948 साली एलेनॉर रूझवेल्टच्या, मार्च 1948 एलेनॉर रूझवेल्टच्या पुढाकारातनं झालेलं घोषणापत्र, चार्टर ऑफ राईट्स, ह्युमन राईट्स, डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, मानवाधिकारांची घोषणा. त्या मानवाधिकारांमध्येच आहे स्त्रीचं समान असणं, स्त्रीचं समान हसणं, समान हक्क, निर्णय प्रक्रियेमध्ये समान सहभाग. हे असल्याशिवाय मानवाधिकारांना काही अर्थच नाही आहे. कारण निदान निम्मी मानवता म्हणजे ते स्त्रीत्व आहे. आणि आम्ही त्याला वळसा घालून काहीतरी दुसऱ्याच कुठल्या तरी बनवते, ते सगळं खोटं आहे. ते म्हणून ठरलं की 8 मार्च हा पाळायचा आंतरराष्ट्रीय महिला दिवस. संकेत एक आंतरराष्ट्रीय पातळीचा की जगभर 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून पाळायचा. महिलांच्या विषयी जागृती यावी सर्वांमध्येच म्हणून युनायटेड नेशन्सनी पण ठरवलं की 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून पाळू. आता अशाने महिला दिवस, महिला वर्ष अशाने काय होत असते? काही नाही, तो मानवी संस्कृतीतला, त्यात भारतीय पण संस्कृतीला एक सांकेतिक आहे की शेवटी आपण एक तो कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपण झाडाची पण पूजा करतो, आपण शेतावर राबणाऱ्या बैलाची पण पवित्र अंत्यकरणाने बैल पोळा साजरा करून कृतज्ञता व्यक्त करतो. नागपंचमी पण पाळतो. आणि हे केवळ भारतीय संस्कृती नाही, जगभर सर्वत्र आहे. म्हणजे तो एक जाणीवेचा घटक बनायला आहे. सांकेतिकच अर्थ आहे त्याचा, तेवढाच आहे की मग ठीक आहे 8 मार्च, 8 मार्चच्या निमित्ताने जर आठवण झाली, महिला, त्यांचे प्रश्न, ते मुद्दे, ते मध्यवर्ती आहेत आणि तो आपल्या सगळ्यांच्या मानसिक आणि सांस्कृतिक उत्क्रांतीचा विषय, तर दिवस भरून पावला. ते जर नाही झालं तर उरलं ते सगळं ढोंग आहे. पण या जाणीवेतून 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस, मग 1975चं वर्ष ठरलं आंतरराष्ट्रीय महिला वर्ष. मग युनायटेड नेशन्सनी ठरलं की जणू ते पुरत नाही आहे, तर 1976 ते 85 हे दशक, सगळं दशक हे मानलं गेलं की आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून पाळूयात आपण. आणि त्यातूनच आणखी 10 वर्ष गेल्यानंतर फक्त महिलांच्या मुद्द्यांविषयी एक जागतिक पातळीची परिषद झाली 1995च्या सप्टेंबर महिन्यात बीजिंगमध्ये. तिथे एक जगातले सगळे देश, त्यांचे प्रतिनिधी, स्त्री पुरुष सर्व होते, सगळे देश होते. एकमताने सगळ्यांनी एक बीजिंग घोषणापत्र जारी केलं. त्याचा अर्थ आहे सगळ्या देशांनी त्या मुद्द्यांना मान्यता दिली. ते फार महत्त्वाचं आहे बीजिंग घोषणापत्र आपल्या दृष्टीने. कारण भारताचे सुद्धा अनेक घटनात्मक तरतुदी, सुप्रीम कोर्टाने दिलेले निकाल, त्यानुसार सरकारने सुद्धा घेतलेले निर्णय, आखलेली धोरणं आणि ठरवलेले काही कार्यक्रम, हे सगळ्यांचं मूळ स्थान ते 48चं मानवाधिकारांचं घोषणापत्र तरी आहे, किंवा त्यापेक्षा अधिक व्यावहारिक नातं सप्टेंबर 1995 मधल्या बीजिंग घोषणापत्राशी आहे. कारण हे घोषणापत्र सांगतं
की स्त्री आणि पुरुष सर्व पातळ्यांना सन्मान आहेत, म्हणजे समान आहेत. सगळीकडचं जिथे जिथे लिंगाधारित विषमतेची व्यवस्था आहे ती सगळी दूर करून सर्व प्रकारच्या संधींची समानता ही दिशा आहे मानवतेच्या वाटचालीची. की कुठे अमुक एक संधी ही जणू फक्त नाही हे पुरुषालाच आहे, तसं नाही आहे. आणि त्या देशांनी त्यांची घटनात्मक राज्यपद्धतीनुसार पण हे आवश्यक ते बदल आपापल्या देशाच्या कायद्यांमध्ये, नियमांमध्ये, धोरणांमध्ये, कार्यक्रमांच्या मध्ये करून ही लिंगाधारित विषमता किंवा संधी नाकारली जाणे, की मिळणारी संधी तू पुरुष आहेस म्हणून मिळते आणि नाकारली जाणारी संधी तू स्त्री आहेस म्हणून तुला ही संधी नाकारली जाते, हे घोषणापत्राचा आत्मा आहे. हे समतेची व्यावहारिक सुद्धा व्याख्या आहे. मग निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग पाहिजे स्त्रीचा, म्हणजे प्रश्न नुसता भावनिक नाही आहे. स्त्रीविषयी आणि समाजाविषयी सुद्धा घेतल्या जाणाऱ्या सगळ्या निर्णयांमध्ये तिचं स्थान पाहिजे. तिला सादर केले जाणारे निर्णय की आता घेतलेले आहेत आणि हे निर्णय तू अंमलात आणायचेच फक्त सुरुवात, असं नाही आहे. विचार प्रक्रियेमध्ये तिचा सहभाग आहे. याचा अर्थ झाला की त्या देशांनी सुद्धा आपली समजा राज्यपद्धती, प्रशासकीय पद्धती, न्यायव्यवस्था सगळ्यामध्ये बदल करावे लागणार आहेत की ज्याच्यामध्ये स्त्रीला निर्णय प्रक्रियेमध्ये सामील करून घेतलं जाते. मग अर्थातच एक वस्तुस्थिती आहे ती आपण असं म्हणूयात की जीवशास्त्राने निर्माण केलेली आहे की पुरुषाची एक रचना आहे आणि स्त्रीची एक रचना आहे. ती लक्षात घेऊनचे स्त्रीचे हक्क किंवा स्त्रीच्या प्रश्नांविषयीची जाणीव आणि त्याचे सामाजिक, आर्थिक, राजकीय जे निर्णय असतील, म्हणजे हे स्त्रीच्या हक्काविषयीचे सेंटर, याच्या सुद्धा व्यवस्था त्या देशांनी केल्या पाहिजेत. अर्थातच त्याचं मूळ मानवाधिकारांच्या संकल्पनेशी आहे. पण जगभरचे अनेक प्रश्न लक्षात घेतले तर दिसेल की ते स्त्रीशी संबंधित आहेत. आपण पुढे काही मिनिटांनी हे नीट समजावून घेणार आहोत की भारताच्या आणि मानवाच्या सुद्धा विकासाचे जे मुख्य मुद्दे आहेत सगळेच्या सगळे अपरिहार्यपणे स्त्रीशी संबंधित मुद्दे आहेत. ते हे बीजिंग घोषणापत्र पण म्हणतं 95 साली. तेव्हा गरिबी, तर गरिबीचे सर्वात जास्ती चटके स्त्रीलाच बसतात. हे काय भावनिक वाक्य नाही. आमच्याच अनेक NGO सेक्टर किंवा अर्थशास्त्रज्ञ मित्रमंडळींनी नीट अर्थशास्त्राच्या निकषावर अभ्यास करून अर्थशास्त्रातला शब्द इन्सिडन्स ऑफ पॉवर्टी, की दारिद्र्याचे चटके, तर त्यांनी दाखवून दिलंय की गरीब घरात सुद्धा जे दारिद्र्य रेषेखालचं कुटुंब आहे त्या कुटुंबात सुद्धा दारिद्र्याचे चटके काय समानपणे स्त्री पुरुष मुलं मुली सर्वांना मिळत नाहीत. दारिद्र्य रेषेखालच्या घरात सुद्धा दारिद्र्याचे जास्ती चटके स्त्रीला मिळतात, घरातल्या आईला मिळतात किंवा मुलींना मिळतात. आणि दारिद्र्यामुळे घरात पुरेसं दूध नाही, अर्धाच पेला दूध आहे, ते पुरुषांना मिळतं कारण पुरुष काम करणार, तो धट्टाकट्टा पाहिजे. मुलाला मिळतं घरातल्या कारण तो कुलदीपक आहे, तो घराण्याचे कुलधर्म कुळाचार तो चालवणार. इन्सिडन्स ऑफ पॉवर्टी हे जगभरचं आहे दुर्दैवी वैशिष्ट्य. हिंसा, बीजिंग घोषणापत्र त्याच्यावर आवाज उठवतं. तर हिंसेची सुद्धा शिकार युद्ध असू द्यात, त्यामध्ये पुरुष लढून एकमेकाला मारतील सुद्धा असू द्यात, पण युद्धांच्या मध्ये भारताचा मोठ्या प्रमाणात गौरवशाली अपवाद खरोखरच वगळता युद्ध म्हणजे स्त्रीच्या आबरूचे धिंडवडे. आणि जणू जिंकणारं सैन्य तर त्याला जणू परवानगीच आहे की ज्याला हरलं त्याच्या स्त्रिया, यांची लूटमार, यांचे बलात्कार ह्यांनी भरलेला आहे रक्तपातानी आणि मानवाच्या ह्या क्रूर हिंसेनी. बीजिंग घोषणापत्र त्यावर आवाज उठवतं. शिक्षण, आरोग्य, आपल्याला दिसेल की विकासाचे सर्व मध्यवर्ती प्रश्न स्त्रीशी संबंधित आहेत. म्हणून आता गेली 2 दशकं हा शब्द अधिक प्रचलित झाला, एम्पॉवरमेंट, सबलीकरण. पण त्या जाणीवेच्या वाटचालीला सुरुवात 19व्या शतकाच्या शेवटाकडेच होते. एक नॉर्वेजियन नाटककार इब्सेन चं फार गाजलेलं आणि नंतर चळवळीमध्ये ते फार मोलाचं ठरलं असं नाटक नोरा, इब्सेनची नोरा असंच प्रसिद्ध आहे. तर त्या नाटकाची नायिका नॉर्वेजियन एक तरुण स्त्री नोरा, आणि विवाहित आहे, एकदम छान खाऊन पिऊन सुखी आहे. नवरा काय वाईट नाही, मारहाण करणार वगैरे काही वाईट नाही, छान आहे, तोही काम चांगलं करतोय, पत्नीची काळजी घेतोय. तिला सतत तरी कशाची तरी अस्वस्थता आहे.
आणि ते नाटकाची वाटचाल आहे की तिला सतत कशाची तरी अस्वस्थता आहे, ती नवऱ्याशी शेअर करायचा प्रयत्न करते, कशाची अस्वस्थता आहे त्याला काय लक्षातच येत नाही आहे की अरे अरे आपल्यासारखा हिला नवरा मिळाला, छान घर मिळालं, सगळं खाऊन पिऊन सुखाचं मिळणार आहे, समाजामधलं मान मरातपणी स्थान आहे आणि तिला काय कमी पडतं असं नाही, आता तिला कशाची आणखीन रुखरुख आहे. करत करत ती नोरा ठरवते की नाही नाही मला स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे, मला माझ्या बलबुते काहीतरी करून दाखवायला पाहिजे. इब्सेनच्या नाटकामधली नोरा घर सोडून बाहेर पडते आणि जगभरच्या फेमिनिस्ट चळवळीच्या जाणीवेची एक ठिणगी त्या इब्सेनच्या नोरामध्ये दिसून येते. अर्थात त्यातूनच फेमिनिझमवरचा एक आरोप चिकटला, तो म्हणजे हे घरफोडे आहेत की यांना घर संसार पती पत्नी विवाह ह्याचं कशाचंच काय पावतरे नाही, हे घरफोडे आहेत. पण इब्सेनच्या नोरा ह्या ठिणगीनी जाणीव करून दिली की तुम्ही बसल्या जागी त्या स्त्रीला अरे तिला सगळं आहे तिलाच, पण ते पिंजऱ्यातलं हे सोन्याचा पिंजरा आहे, ते जर असलं सुख तर दिलंय तेवढं, तुला सांगितलंय तेवढं स्थान तिच्या जाणीवा वेगळ्या होत. दुर्दैवानी समजा काही ठिकाणी घर फोडण्याकडे निघाला, पण त्या इब्सेनच्या नोरापासूनची वाटचाल असं बोललं जातं. अमेरिकेमध्ये 60च्या दशकात बेट्टी फ्रीडान या लेखिकेनी फेमिनाईन मिस्टिक नावाचं पुस्तक लिहिलं अभ्यास करून. तिला आधी जाणवलं की ह्या 60च्या दशकातली अमेरिकन स्त्री, तर 60चं दशक हे अमेरिकन जागतिक महासत्तेचं चरमसीमेचं सुद्धा दशक आहे. भले शीतयुद्ध आहे पण जगावरचं प्रभुत्व, आर्थिक विकास, आणि त्यामुळे 60च्या दशकातल्या अमेरिकन स्त्रीचं स्वप्न भले शिकली जरी तरी शिकण्याचं सुद्धा, कॉलेजात का जायचं, नवरा भेटेल तिथे आणि तो शिकलेला नवरा, बस त्याच्यानंतरचं आपलं काम. ती त्या 60च्या दशकातल्या अमेरिकन स्त्रीला सुद्धा आपसूक आपणूनच वाटत आणि पटत होतं की आपलं काम काय नाही, छान असणे, सुंदर असणे, हे कपडे असे असायला पाहिजेत, मेकअप असा असायला पाहिजे, केस अमुक असे असायला पाहिजेत, ठीक आहे शिक कॉलेजमध्ये, डान्स पण आला तर चांगलं, ते बॉलिंग ॲलीमध्ये खेळता आलं तर चांगलं, सगळ्यानंतरचं एक चांगला नवरा मिळणे, मग करिअर त्याचं, बाकी संसार त्याचा, मुलं बाळं त्याची, आपण एक चांगली हाऊसवाईफ होणे. बेट्टी फ्रीडानला त्या इब्सेनच्या नाटकातल्या नोराला जी अस्वस्थता जाणवली ती तिला प्रत्यक्षातली, आणि म्हणून तिने एक सर्व्हे केला, तिला पण जाणवलं की खाऊन पिऊन छान आहेत, सुखी आहेत, सगळं छान चाललंय, तरी त्या घरातल्या स्त्रीला अस्वस्थता आहे कशाची तरी. त्यातून हे फेमिनाईन मिस्टिक हे पुस्तक जन्माला आलं की फेमिनाईन कशाला म्हणायचं, स्त्रीपणा, आणि तू हे अरे अगं छान दिस, 2-4 कला आल्या तर चांगलं आहे, थोडं छान तुला चालता आलं, एक लग्नानंतर नवऱ्याच्या परवानगीने सतार वाजव, त्यांनी कथ्थक भरतनाट्यम किंवा मॉडर्न डान्स करायला परवानगी दिली तर तेवढं कर, पण निर्णय तुझे तो घेणार आहे. हे बेट्टी फ्रीडानच्याही पुस्तकात व्यक्त झालं. ते मानलं जातं की अमेरिका आणि अमेरिकेच्या जगभरच्या सांस्कृतिक प्रभावामुळे संपूर्ण जगाच्या स्त्री चळवळीवर प्रभाव टाकणारं पुस्तक आहे, जागृती घडवून आणणारं पुस्तक आहे. त्याच्या एक 100 किंवा 1000 पट प्रक्षोभक आणि आक्रमक म्हणावं असं ही ऑस्ट्रेलियन कार्यकर्ता आणि विचारवंत जर्मेन ग्रीयर हिचं फिमेल युनुक नावाचं पुस्तक आहे. ह्यांनी क्रांतिकारक बदल घडवला. हे पुस्तक कमालीचं ब्लंट आहे, कमालीचं आक्रमक पण आहे, आणि ते संस्कृतीच्या निकषांनी स्त्रीला कसं बंधनातच ठेवलंय, तिच्यावर उरावर लादलेल्या सगळ्या अपेक्षा ज्या टनावरी तिच्या डोसक्यावर येतात त्यांनी, म्हणजे स्त्रीला स्त्री ठेवलेलं नाही, तिचं युनुक म्हणजे खरा अपमानास्पद शब्द. आता मानवता ते पण बदलते, पण छक्का हिजडा म्हणजे लिंग जाणीव आणि त्यातला एक सन्मान हरवलेलाच आहे. ते तिच्या पुस्तकाचं भयंकर कडक शीर्षक आहे फिमेल युनुक, की संस्कृतीच्या ह्या सर्व ताणेबाणे असलेल्या बंधन आणि दबावांनी स्त्रीला स्त्रीच राहू दिलेलं नाही आहे. तिची अतिशय आक्रमक मांडणी आहे सर्व त्यातली. संस्कृतीच्या रचनेतलाच हिंसाचार तो कसा दूर करायचा. ती स्वतः वैयक्तिक विचारांनी मार्क्सवादी आहे आणि कम्युनिस्ट मॅनिफेस्टो 1848 मधल्या त्यामध्ये जसं म्हणलेलं आहे की सगळी व्यवस्थाच शोषणावर आधारित आहे. ती लाईन घेऊन जर्मेन ग्रीयर पण मांडते की अख्खी मानवी संस्कृती स्त्रीच्या शोषणावर आधारित आहे. कुटुंब संस्था स्त्रीच्या शोषणावर उभी आहे आणि त्यातली लग्न नावाची संस्था हे तर स्त्रीचं थडगच आहे. उभं राहिलेलं वरचं सगळं कुटुंब म्हणजे थडग्यामध्ये स्त्रीला गाडलेलं आहे.
आणि मॅरेज इज द एंड ऑफ ऑल रोमांस, की स्त्रीच्या जगण्यातलं जे रम्यता असेल तिचा सगळ्याचा शेवट 16 मोळा, म्हणजे एकदा का लग्न झालं आणि तिच्या उरावर सगळी ओझी आली, ही सगळी मांडणी करून ह्या जर्मेन ग्रियरनी तिच्या पुस्तकामध्ये उपाय मांडला, स्त्रीनी लग्नच करता कामा नये. पार ती ब्लंटली ह्या टोकापर्यंत जाते की तिने लेस्बियन समलैंगिक संबंध ठेवावेत पण लग्न करू नये. ते पुढे जगभराच्या स्त्री चळवळीवर जे चिकटला आरोप की घरफोडे आहेत, एक समाजाची म्हणून काही एक धारणा आहे, समाज कसा संधारणा समाजाची होईल, त्या सगळ्याला हे मोडणारं असे जे चिकटले आरोप, त्याचं कदाचित मूळ ह्या प्रकारच्या आरोपांच्या मध्ये सुद्धा आहे. आणि विद्रोह घेऊन तो अनेक रूपांनी पण प्रकटला. तो कायद्यातला विद्रोह, लैंगिक जाणीवांच्या मधला विद्रोह, घरातल्या स्थानातला विद्रोह, नकोच आहे लग्न म्हणण्यातला विद्रोह आहे, असलेले कायदे जे पुरुष केंद्रित कायदे आहेत ते मोडण्यातला विद्रोह आहे. त्याची आणखी एक थोर प्रभावी विचारवंत सिमॉन द बुव्हॉ असं नाव, ही फ्रेंच विचारवंत स्त्री. हिचा लिव्ह इन पार्टनर म्हणजे थोर फ्रेंच विचारवंत जॉन पॉल सार्त्र. हे सगळे मार्क्सवादी डावे. जॉन पॉल सार्त्र अपने बलबूते पे सुद्धा 20व्या शतकातला एक थोर विचारवंत आहे. ही त्याची मैत्रीण, प्रेयसी. त्यांनी फॉर्मली लग्न कधीही केलं नाही, पण ती स्वतः ताकद असलेली पण स्त्री. तिचं 3 खंडातलं आत्मचरित्र पण आहे जे चित्त थरारक आहे. पण सिमॉन द बुव्हॉचा सगळ्यात प्रभावी आणि स्त्री चळवळीतला सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ द सेकंड सेक्स आहे. त्याच्यामध्ये तिने एकूण तिला कळणारं सर्व जग, सगळे धर्मविचार, त्याची सगळ्याची आर्थिक मांडणी आणि स्त्रीला जे सेकंड सेक्स म्हणजे दुय्यम स्थान, ते लिटरेचर साहित्यात कसं व्यक्त होतं, आर्ट आणि आर्किटेक्चर कला आणि वास्तुकला ह्या सगळ्यामध्ये कसं व्यक्त होतं, संस्कृतीच्या सर्व संरचनेत व्यक्त होतं, राज्यघटनांच्या मध्ये होतं, कायद्यांच्या मध्ये होतं, अशी सर्व अंगांनी सिमॉन द बुव्हॉच्या द सेकंड सेक्समध्ये ही मांडणी आहे. ते जवळजवळ त्याला गीता कुराण बायबल काही म्हणा, स्त्री चळवळीचं हे गीता कुराण बायबल म्हणावं असं ह्या ग्रंथाचं स्थान आहे. अशी दुसरी अमेरिकन कार्यकर्ता आणि चळवळीतली आणि विचारवंत सुझन ब्राउन मिलर. सुझन ब्राउन मिलरच्या पुस्तकाचं नाव अगेन्स्ट आवर विल. एका सामाजिक कार्यकर्त्याने तिचे काही आत्मचरित्रात्मक अनुभव मांडताना सांगितले की कॉलेजमध्ये ती शिकत होती. शिकवणारी प्राध्यापिका अतिशय छान, आकर्षक, विषय उत्तम शिकवणाऱ्या सगळ्या. एक दिवशी त्यांनी काहीतरी विषय शिकवताना त्या एक वाक्य बोलल्या. ही लिहिते आहे की तिकडे समोर मी विद्यार्थिनी म्हणून बसले होते. त्या एक वाक्य बोलल्या, जे ते वाक्याने खाडकन एक थोबाडीत ठेवून दिली, दचकून. ती म्हणली माझं लक्ष होतं तरी या वाक्याने मला खलास केलं. उरलेले अनेक दिवस रात्र ती त्यावर विचार करत होती. या प्राध्यापक स्त्रीनी त्या विद्यार्थिनींना सांगितलेलं वाक्य होतं, ऑल विमेन लिव्ह बाय रेप शेड्यूल. असं वाक्य, ऑल विमेन लिव्ह बाय रेप. हे सिमॉन द बुव्हॉचं वाक्य आहे की सगळं स्त्रीचं जगणं संस्कृतीच्या रचनेने करून ठेवलंय की आपला कधी कोण गैरफायदा घेईल. मॉलेस्टेशन, सेक्शुअल हॅरॅसमेंट, सारखं त्याच्यापासून सावध राहत, सारखं कॉशियस राहत. आणि आखलेला दिनक्रम, जगणे, वागणे, बोलणे, कोणाशी बोलू का नको, हसू का नको आपल्या देशात सुद्धा आहे. आणि हे वैश्विक आहे दुर्दैवाने की जणू स्त्रीला मोकळेपणाने हसायला बंदी आहे. खळखळून तिने मोठमोठ्याने हसायचं नाही, बास का हसली म्हणजे फसली. अशी पुरुषी मनाची समजूत आहे की जरा आपल्याशी गोड बोलली म्हणजे बहुधा ती आपल्याला उपलब्ध आहे. कारण एक मुळातला पुरुषी दृष्टिकोन, स्त्री ही एक उपभोग्य वस्तू आहे, ती पण उपभोग्य आहे, माझ्याकरता आहे. ते मी सांगीन तसं तिने वाचच आलेलं त्याच्यात. मला दुःख आहे आणि राग पण आहे की याचं जास्त तीव्र प्रकटीकरण तुमच्या माझ्या आत्ताच्या समकालीन भारतात होताना दिसतं. नाकारू नको यात. एकाही स्त्रीला सुरक्षित वाटत नाही. आणि किमान म्हणजे पुरुषाच्या घाणेरड्या नजरांपासनं ते जिथं जेवढं जमेल तेवढं शक्यतो जास्तीत जास्त करावंच. त्यामुळे हरियाणामध्ये कुठलं तरी आहे आंदोलन, पण त्याचा फायदा घेऊन एका ठिकाणी अजून खळबळ चालली की सामूहिक बलात्कार स्त्रियांवर सामूहिकपणे झाले. आणि 31 डिसेंबरला बंगलोरला पार्ट्या साजऱ्या करायच्या आहेत, तर बरोबर त्याची संधी साधून काय चिमटा तरी घेता येईल का, अंगचटीला तरी जाता येईल का,
एक जमलं तर एकटी मुलगी त्या गल्लीतनं चाललेली असली तर तिच्या वाट्याला जाता येईल का, जणू आमचा हक्कच आहे. ऑल विमेन लिव्ह बाय रेप शेड्यूल. ते सुझन ब्राउनविलर ह्या पुस्तकात सांगते. अगेन्स्ट आवर विल असं तिच्या पुस्तकाचं नाव आहे. आमच्या इच्छेविरुद्ध, म्हणजे आमच्या शरीराचा गैरफायदा आमच्या इच्छेविरुद्ध, आमच्या मनांचा गैरफायदा आमच्या इच्छेविरुद्ध. तुमची म्हणजे जी पुरुषप्रधान, पुरुष सत्ताक आणि मेल शॉव्हिनिस्टिक, पुन्हा पुरुषी अहंकारातनं आलेली हिनी ठरवलेले सगळे नियम हे ह्या स्त्रीच्या शोषणाचेच आहेत. म्हणजे जाती व्यवस्था आणि स्त्रीचं विषमस्थान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्याला दिसेल की भारतासकट जगभर दिस वे और दॅट वे स्त्रीवर आरोप सुद्धा एकाच काळाचे, एकाच ह्याच्यातले, एकाच प्रकारचे येताना दिसतील. अपश्रेय, एखादी गोष्ट झाली नाही, दोष स्त्रीचा आहे. नवरा मेला, पांढऱ्या पायाची आहे, तिचा अवगुण आहे, मुर्दा बसवला ह्याचा, ही घेऊन आली. बरं मारे, मग चांगल्या गोष्टी घडल्या तर त्याचं श्रेय नाही तिला दिलं जात. स्टँडमध्ये अनुष्का शर्मा बसली आहे, विराट कोहली 4 वर आउट झाला, क्लीन बोल्ड. सोशल मीडियामध्ये लोकांचे हेणं चालू होतं की शिव्या तिला, आणि किती जणू ती स्टँडमध्ये बसली आहे. तुला अक्कल नको का, तुझी बॅटिंग नीट कर ना. हे बरं, मग 4 वर आउट झाल्याचा जर दोष तुम्ही विराट कोहलीला देताय, तर तो जेव्हा मस्त तुफान तुडवत अशक्य मॅच ऑस्ट्रेलियाच्या पार नरडीतनं अशी खेचून काढतो, त्याचं नाही होय श्रेय अनुष्का शर्माला. मग पण चांगलं घडल्याचं द्यायचं नाही, द्यायचे ते दोषच द्यायचे. पार स्त्रीवर बलात्कार झाले तर घरापासून मीडियापर्यंत चर्चा होतात की तिचाच दोष आहे. ती कुठल्या तरी मित्राबरोबर दिल्लीमध्ये रात्री सिनेमा पाहायला गेलीच कशाला. स्त्रीनी कसं तिची जागा सांभाळून राहिली पाहिजे. आणि 31 डिसेंबरला सामूहिक प्रकार घडले बंगलोरमध्ये, तर दोष कोणाचा आहे? मुलींना कळायला नको का? त्या ते तोकड्या वस्त्रातली मिनी स्कर्ट्स घालून फिरत होत्या, ड्रिंक्स घेतात, मग त्याचा गैरफायदा पुरुष घेतात. अगदी साहजिक आहे. या प्रकारच्या होतात मांडण्या की जणू म्हणजे पुरुषाला हक्क आहे म्हणजे. तर अरे, स्त्री समान आहे, कोणते कपडे घालावेत तुम्ही कोण सांगणार आहे? आणि तिने अमुक कपडे घातले म्हणजे काय तुम्हाला हक्क मिळाला का? वाटेल तसं हे कोणी सांगितलं? हे कोणी शिकवलं? हे मुळात त्या रचनेत, ह्याचा अर्थ त्या संस्कृतीच्या रचनेत गेलं की असं तिच्याशी वाटेल तसं वागलेलं चालेल. आणि आरोप करायला काही दुसरं काही मिळालं नाही तर सगळ्यात सोपी गोष्ट आहे स्त्रीच्या चारित्र्यावर आरोप करणे. मला तर फार पांडित्यपूर्ण बोलण्याची गरजच नाही. इथनं तुमच्याशी बोलताना मी तुम्हाला आत्ता सुद्धा आठवा असं सांगितलं. सहज कॉलेजमध्ये उठून कुठल्याही मुलीबद्दल काय वाटेल ते आचकट विचकट बोलणे म्हणजे साले बापाचा माल आणि वाटेल तसं वागलेलं चालतंय. हे मी कॉलेजात होतो तेव्हापासून माझी आज सुद्धा कॉलेज संस्कृतीचा माहिती आहे की एखादी मुलगी उठून पोरांनी खुशाल तिच्याबद्दल वाटेल ते वेडवाकडं बोलत, तुला माहिती आहे का ती अमुकाबरोबर लोणावळ्याला गेली होती, कारण ह्याला ह्याच्याबरोबर आलेली हवी असते, माझ्याबरोबर आली नाही ना. तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी. मग द्या तिच्याबद्दल उठून वाटेल ते. तेव्हा बदफैलीच आहे असे उलटेच आरोप. पार बलात्कारापर्यंतचं सोसावं लागलं तरी कोर्टांच्या मध्ये सामोरं जाताना तिला एकतर आत्ता धरणी दुभंग होऊन गाडून गेल का आपल्याला धरणी पोटात असं वाटावं, असं तिचं क्वेश्चनिंग, क्रॉस क्वेश्चनिंग वकील. आणि आरोप उलटे तिच्यावरच होतात की तूच बदफैली आहेस, तूच त्याला आकर्षित करून घेतलं आणि आता पकडली गेली म्हणून आता तू बलात्काराचे नाटक करतेस किंवा असे तिच्यावरच आरोप अशातले.